महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थींच्या तक्रारीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांच्या पडताळणीसाठी आयकर विभाग आणि परिवहन विभागाकडून माहिती मागवली आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी ही घोषणा केली असून सरकार केवळ बोगस लाभार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेईल असे स्पष्ट केले आहे। मागील वर्षी ऑगस्टमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1,500 रुपये मासिक भत्ता दिला जातो। 20 नोव्हेंबरच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या विजयात या योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याचं म्हटलं जात आहे। मात्र नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी होणार असल्याचे संकेत दिले आहेत। महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी कोणतीही मोहीम राबवत नाही। आम्ही कोणतेही सरकारी धोरण बदललेले नाही। आम्ही फक्त स्थानिक सरकारी कार्यालयाकडे दाखल केलेल्या तक्रारींचे निराकरण करत आहोत, असं अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। याआधी त्यांनी या योजनेच्या लाभार्थ्यांची कोणतीही छाननी केली जाणार नसल्याचे सांगितले होते। आम्ही प्राप्तिकर विभाग आणि राज्य परिवहन विभागाकडून माहिती मागवली आहे, कारण काही तक्रारींमध्ये वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे अशांचा समावेश आहे। एकदा आम्हाला हा डेटा मिळाल्यानंतर आम्ही त्या तक्रारींचे निराकरण करण्यात सक्षम होऊ, असं तटकरे यांनी सांगितलं। छाननीनंतर 2.5 कोटी लाभार्थ्यांपैकी किती लाभार्थ्यांना योजनेतून काढून टाकले जाऊ शकते याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, आमच्याकडे या योजनेतून किती लाभार्थी वगळले जातील याबाबत कोणतीही माहिती नाही, त्या टक्केवारीतही उपलब्ध नाही। आम्हाला याबद्दल योग्य कल्पना येण्यासाठी थोडा वेळ हवा आहे। आम्ही अनेक वेळा सबमिट केलेल्या काही अर्जासह आधार जुळत नसल्यासारख्या समस्यांचा सामना केला आहे। त्यानंतर अधिवासाचा मुद्दा आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील लाभार्थी लग्नानंतर इतरत्र स्थलांतरित झाले आहेत। उदाहरणार्थ काही महिलांनी लग्न केल्यानंतर कर्नाटकात स्थलांतर केले आहे, असं तटकरे म्हणाल्या। काही लाभार्थ्यांनी राज्य सरकारला कळवले आहे की त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्यानंतर त्यांची नावे योजनेतून काढून घ्यायची आहेत। तर इतर योजनांमधून आर्थिक मदत मिळवणाऱ्या लाभार्थीबाबत विचारले असता तटकरे म्हणाल्या की एखाद्या पात्र महिलेने अन्य सरकारी योजनेतून मदत मागितली तर तिला फक्त शिल्लक मदत दिली जाईल। उदाहरणार्थ, जर एखाद्या महिलेला एका योजनेअंतर्गत 1,000 रुपये मिळाले आणि नंतर लाडकी बहीण योजनेत नोंदणी केली तर तिला संपूर्ण 1,500 रुपयांपैकी 500 रुपये राज्य सरकारकडून मिळतील, असं त्या म्हणाल्या। साताऱ्यातील पालघर, यवतमाळ, वर्धा आणि फलटण या जिल्ह्यांमधून तक्रारी आल्या आहेत, ज्यामुळे मंत्रालयाने क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करण्यास प्रवृत्त केले आहे। मग लाडकी बहीण योजनांमध्ये अपात्र ठरवले जाण्याचे निकष कोणते, तर ते आपण आता थोडक्यात पाहूया। त्यातील पहिला निकष आहे, लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही सरकारी विभागात नियमित, कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर त्याला अपात्र ठरवले जाईल। भारत सरकार बोर्ड, राज्य सरकारच्या कोणत्याही स्थानिक संस्थेत काम करत असेल किंवा त्यांना निवृत्ती वेतन मिळत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या महिलांच्या घरी किंवा कुटुंबात 4 चाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। मात्र 4 चाकी वाहनांमधून शेती अवजारे आणि ट्रॅक्टरला वगळण्यात आलं आहे। इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला किंवा कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या महिलेचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच 6वा जो निकष आहे तो आहे, लाभार्थी महिलांना शासनाच्या इतर कोणत्याही आर्थिक योजनेतून लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना आता मिळणार नाही। त्यानंतर या पुढचा जो आहे तो 7वा निकष आहे की कुटुंबातील कोणताही सदस्य जो विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य ज्याच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन एकत्रित आहेत त्यांना हा लाभ मिळणार नाही। अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की आता कोणकोणत्या निकषाच्या आधारे जी आहे ती या योजनेची पडताळणी केली जाणार आहे। तर असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।